आज आम्ही झालोय लेट कॉलेजला जायला. ॲज ऑलवेज कधी आम्ही लवकर जातच नाही, लेटच जातो. काय सोन्या लवकर जायचं होतं याच्यामुळे टाइम झालाय. मी बरोबर आवरलो होतं. काय माहिती लेट तुझ्यामुळेच आला. तू बरोबर आवरला होता. मी बरोबर आवरला होता. मला ना मी आता लिफ्ट पण देत नाही रे आपल्या. टॉपवर भेटतो शिवम भाऊ सोबत. शिवम द बॉय भेटले भाई आम्हाला आणि ते एकदम डल पडले. काय माहिती का डल म्हणजे जामच्या ठिकाणी हात मारले. या अशा गोष्टीमुळे हात म्हणजे त्याच्या मम्मीने त्याला मारलं होतं हाताने. अच्छा ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. मम्मीने हाताने मम्मीला मारलं. मम्मीला मारले. अरे मम्मीला मारलं. त्यांना व्हायची जाम. लास्ट तो काय नुसती गर्दी. अरे उमेश हा घे त्याचा डायलॉग घे ना एकदा. अरे घे. काय एवढ्या आपण मारणार आहे का? अरे उमेशला विचारच गेली होती इतक्यात बस रिकामी होऊन गेली बाई. खत्री विषय. कंडक्टर काका पण आहे आपल्याजवळ. उमेश द बॉय मेन माणूस. याची आता उमे असला एका टायमाला उमे असला उमे नाही तर वैगरची वृत्ती आणि वगैरे असलं वगैरे बाकीचा आपणच उडवणारी फक्त झालेली बाई. उमेश भाऊची एंट्री पण झालेली. उमेश भाऊ मेन माणूस. एंट्री केव्हा झाली? मित्र कुठे येईल? माझा मित्र येईल. हा एक झालेला आहे आणि मी एक आलेला आहे. आमचा ग्रुप मध्ये काय आणि भाई बसमध्ये बसमध्ये आम्ही डायरेक्ट सर्फिंग करत आलो माहिती का. गाडीवर बसमध्ये या भाई. याच्यातच हॅलो भाई. तो नवीन मित्र तुषार द बॉय. खतरनाक माणूस एकदम. आणि आद्या पुढं बसलाय. हा आता जरा गुमसुम आहे, जरा शांत म्हणून. मोबाईलमध्ये जास्त बोलत नाही तो बिचारा. काय म्हणतो आद्या नाही माहिती विषय होते. हा माणूस आहे बरं का तूच. तर ब्लॉगलाच टाकतो तुला बरबाद कर. हे काय थोडं हे करतो आता इज्जत घालतो. जर एखादी मशीन घे चल. काढ माझा व्हिडिओ. तिकडे तुमचे हात दाखवा काढून. निघणार नाही बरं का बाहेर. सर डायरेक्ट काम 25 करून टाकते. अरे उलटा कर ना उलटा. नको बाई. गाडी पण येते गाडी. काही समजत नाही पण मग चांगलं जे आहे बरं ते सुरक्षित बाई थोडंसं. समजा तर तुम्हाला जॉबवर थ्रेडिंग वगैरे करायचे असेल मीटअप झालेला आहे भाई. सोनू भाऊ त्याचे फ्रेंड्स रियुनियन झालेलं आहे. विषय खोले मग काय करते सांग रे. ही काय करते तिला काय करते तू सांग ना तो. मॅडम बाप रे. रँक तुझा जो रँक किती रँक? मॅडमची रँक ऑल इंडिया 1000 होती. महाराष्ट्रामध्ये सेकंड रँक आहे. आणि माझ्या ब्लॉग्स मध्ये ना डायरेक्ट मोठे लोक आले. डायरेक्ट टायटलला टाकून दिली महाराष्ट्र रँक 2 आणि इंडिया रँक 1000. नाही का नाही दुसरा काहीतरी टाकल तर त्याच्या कॉलेजचं टाकू. याला गेलं ब्लॉग काय ब्रो. अरे केव्हाच येत आहे. अगं 5वा टाइम आहे त्याचा. भाई पैसे नाही आम्हाला दे थोडे पैसे. आम्ही गरीब आहे. खरंच पैसे नाही आमच्याजवळ खाली वाचायचं. बाय 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 बाय. भेटा तुम्ही सोबत चालले. ए बाय बाय बाय. निघ चल घरी. भेटून आणि आता निघू घरी. कसं वाटलं तुम्हाला तुमच्या मित्रांना? मग एक नंबर दिसतोय. काय मित्रांना आता ते शनिवारी भेटतोय परत. आज कॉलेजमध्ये मजा आली. बाकीचं घरी संध्याकाळी सांगतो. काही भरपूर गोंडस मित्र होते. मजा आली. बाकी काही नाही.
आता बस सापडतो आणि निघतो घरी गेला भेटतो. आज कॉलेजमध्ये जेवढा ब्लॉग झाला तेवढा टाकल. मला नाही माहिती किती झाला किती नाही झाला. हा ब्लॉग नॉर्मल काढलं. ठीक आहे आपण बाहेर काढून म्हणजे जामच ब्लॉग काढला. मला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो मी, कारण मी लय जाम झालं आता आणि फोनमध्ये चार्जिंग कमी नाही आहे. पण मग तरी बघू काय होतं. मध्ये भांडणं झाले भाईला पोर मेसेज करून राहिले. भाई मेसेज करून राहिले पोर डायरेक्ट की मारामारी झाली भाऊ. माझ्या मित्रांचे झाले मग कसे माणसं आहे भाई. गुंडेगिरी माहीत घेऊन यायला पाहिजे होतं. हॅलो वैभव आहे का? वैभव भाऊ वैभव कुठे आहे? वैभव तू वैभव फॅन आहे वैभव. रस्त्यावर मित्र भेटतात विचारताय वैभव आहे का काय यार वैभव भाई तू जाऊ दे. वैभव झाली का बिल्डिंग साफ झाली का? झाली आताच कॉलेजवर ना आजी शिवाय घालतील. पार्किंग तुम्ही बॅट बॉल खेळत नाही आम्ही नाही खेळत. झाडं आता 2 महिने झाले बॅट बॉल काय सगळंच बंद. बिचारे पोरं मी कुठं राहते रे. कोणता बॅट बॉल खेळला आम्ही उशिरा म्हणजे अजय सोबत गेला तुमच्या मैत्रिणीला भेटायला. काय म्हणतो भाई. ब्लॉग मध्ये नग्न प्रदर्शन झालेलं आहे. युट्यूबला टाकतो युट्यूबला म्हणतो. घरी बुटच ठेवले नेमके. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात बॅग वगैरे ठेवून. आता थोड्या वेळात काय आता झोपल आराम विराम कराल आणि फोन चार्जिंग करून जिमला जाऊ. जिमला गेल्यानंतरच ब्लॉग बनला. आता बाकी फ्रेश होतो भाई. आता लय कचकच होतंय कस तरी. काळा दिसत असेल आता मी. आता गोरा दिसत असेल. आवरले का? काय आवरलंय काय? अरे अजयच्या इथं आलंय. का मग येऊ का? बोल. हॅलो का? हॅलो. अरे हो मोनीचे. अरे म्हटलं कुठे चाललं तू? येतो तुमच्याकडेच. ए कोठेचा फोन दे. बोल रे. येतो म्हटलं मी आता 5 मिनिटात येईन मी. बरी दमकी. अरे 5 ठीक आहे चालेल. 5 मिनिटात येतो तर. काय चाललंय सोनू येत आहे. उम्याला घाण चिडलाय भाई. उम्याला तुमचं उम्याचं तोंड दाखवतो तुम्हाला बरं का. उम्याने शिवम सॉरी शिवम 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 बरं का. उमेश नाही शिवम भाऊ निघून गेले काय. शिवम भाऊ सॉरी 10 मिनटं लावली फक्त. शिवम ओ शिवम भाऊ असं दररोज करता कधी लवकर या. भाई ठीक है ना भाई. गलती हो जाती हमसे कभी कभी. जरा जरा नहीं यार रोज की गलती हो. कभी नहीं यार रोज की गलती. रोज की धोका गुलीगत धोका. आम्ही चाललोय निघून आता. आई शपथ आम्ही निघून जाणार होतो आता. या क्षणाला निघून मोन्या जाणार म्हणे होतो. सगमा द्यायचा म्हणे. मोन्या गुलीगत धोका द्यायचा म्हणे. काय भाई. अरे गुलीगत धोका. गाडीवर दिसतो. गुलीगत धोका द्यायचा म्हणे. काय विषय? अरे गोली कर गोलीगत उघडे उघडे भाई. गोलीगत देणार होतो पण मग यांनी गोलीगत देऊन टाकला. आला लगेच भाई पळत थोड्याने वाचलं बरं का सोन्या. अरे इथंच जायचंय बस. इथं कुठं म्हणजे स्टॉपवर तो समोसा खायला चाललाय. आता निंदा त्याचं काय तोंड पाहणं. माझ्याकडे फक्त 5 ठोकरे मी फोनच नाही घेतला. नाही मी देतो ना तुझ्याकडे काय राहणार आहे. अरे उतरा रे चोपसी. कुठे जाऊ मी? चोपसीत जायचंय तिथपर्यंत जायचंय. तिकडून मग मोन्यात ते
आजा असा काय ब्लॉग जस्ट माग बस व्ह्यू आहे एरोप्लेन ऐक ना फक्त ना चालवताना हळू चालव मोन्यातले आजा फोन मला नाही मी फोन काढून अरे मी आता बसलो ना मला काही एकदम मम्मीने जर का पाहिलं ना भाई पोलीसवाले काका आहे इथं म्हणून आम्ही मोन्याला सोडून दिलं इथं. पोलीसवाले माझ्या बाबा पप्पांनी पाहिलं मला काहीतरी नाही तर नाही का अरे फोन घरीच अरे मग हा अरे मी बसलो मोन्यासाठी वाकड मला चाललंय भाई मोन्या राहिला माहिती का मोन्या भाई मध्ये मोन्या काय यायला तयार उमेशच्या पप्पांनी पाहिलं पाहिजे मोन्या बंद होऊन बंद होईल भाई तेच म्हणतोय मग बच्चा आता मोठं खाण्यासाठी 4 जण आहे तूच खाऊ घालणार चौघांना बरं का त्याला बघ मला थोडा वेळ भेट भाई फ्री वर्कआउट फ्री वर्कआउट घ्या भाई फ्री वर्कआउट आम्ही जिमला चाललो होतो मोनू फक्त मला समोसा आणत होता 4 जणांना मोनूकडनं समोसा उमेशचा फ्री वर्कआउट उमेशचा फ्री वर्कआउट नको भाई खरंच नको उमेश चला कधी तोंड दिसले बरं का शिदे जिलेबी घे रे मोन्या जिलेबी पप्पाने 20 घे फक्त 4-5 ए घ्यायची का घेतोय का घे ना 5 देतो मी 15 हा ना दे ना काऊ यांनी समोसा घेतला का समोसा घेतला का नाही त्यांनी घेतला असतं तर आम्ही घेतला असता मी 5 टाकतो ना जिम्माची बड्डे उमेश भाऊचा बड्डे बोला आता काय म्हणतोय सोनू भाऊला त्यांचे लेग्स वाढवायचे एकदम खतरनाक लेवलला नाही तरी पण लेग्स वाढवायचे शोल्डर चालू असताना जाम झाले माझा हात नीट घातला आता काही विक्री चालू आहे क्रेटिन विक्री चालू आहे सोनू उमेश कुठे गेला सोन्या व्हिडिओ निघतोय नीट मार म्हणजे जास्त मार पूर्णच टाकणार मी आता इशे खोली आणि सोनूच्या चड्डीत खोली नको बाबा हसून जाईल तो विषय जाईल अजय भाऊ कोळसे हाताची कला करताय दिसतं ठीक आहे लाईट लावली ना वरती दिसतं आता 20-40 किलो शोल्डर अप्पर प्रेस मारतोय हा प्रेसच म्हणता येईल अप्पर म्हणजे स्टँडअप उचलले ना भाई मी पण उचलले होते मारतोय मार भाईचा वेगळ्या अँगलनी व्हिडिओ काढतोय डन भाई शोल्डर मारून माझ्या तोंडावरचा ग्लोप लागो बीप करत बसावं लागेल एडिटिंग लागेल भाई हा सगळ्यात खतरनाक माणूस आहे भाई फुल बॉडी म्हणजे डेड बॉडी फुल बॉडी उमेश भाई तो गाडी चालवतो आणि शिव्या बस रे भाई चलो अभी घर पे जाके मिलते या फिर रास्ते में कुछ हुआ तो मिलते तुमको जीप से टकरी जीप छलक रही है हमारी फेरी बाय बाय ब्लॉग संपतो इथं आता होप यू एन्जॉय द ब्लॉग असंच सपोर्ट करत राहा थोडा करता येते चांगले लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा व्हिडिओवरती थोडं जमले तर बाकी तर काही भेटू उद्या बाय बाय